अरे त्या जनाबाईने गाणं म्हणलं तर विटेवरचा देव तिला दळू लागायला येत होता. आमचं गाणं म्हणलं तर झोपलेले माणसं उठून बसतात. कसं गाणे म्हणावं? ओव्या गावुनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी दळण दळीले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गावुनी स्वरात दासी जनीच्या घरात ओव्या गावुनी स्वरात दासी जनीच्या घरात दळीले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी असा कार पांडुरंगा केला शिकावा अलंकार सोडूनिया गेला देवा. ऐका ना, जनाबाई म्हणतात हे विठ्ठला पांडुरंगा, जनाबाई दळायला बसायच्या आणि माझा परमात्मा महाराज तिला दळू लागायला यायचा. नामदेवाची जणी जनाबाईच्या घरी परमात्मा आले ना, रात्रभर जनाबाईला दळू लागायचे आणि दळता दळता एवढे आनंदित व्हायचे. जनाबाई थकली ना, अरे काय त्या जनाबाईचा अधिकार. जनाबाई थकली ना, जनाबाई आंघोळ केली ना, तर माझ्या देवाने जनाबाईची वेणी विंचरायची. महाराज माझ्या जनीला नाही कोणी जनीला नाही कोणी माझ्या जनीला नाही कोणी माझ्या जनीला नाही कोणी. अरे पांडुरंग परमात्मा वेणीपणी करू लागायचा त्या जनाबाईला. त्याच्या संग भांडे घासू लागायचा, गौऱ्या थापू लागायचा, दळू लागायचा. एक दिवसचा प्रसंग आहे, दळण चालू होतं. परमात्मा अंगावर तसेच अलंकार घेऊन आले. जनाबाई दळत होत्या. रात्रीचं महाराज दळण दळलं. जनाबाई झोपल्या परमात्म्याच्या मांडीवरती डोकं टेकून आणि परमात्म्याने तिचं सगळं दळण दळलं. ऐका ना, नामदेवरायच्या घरामध्ये एकूण 14 माणसं होती. गोनाई राजाई दोघी सासू सुना, नामा दामा जाना बापले का, नारा विटा गोंदा मादा हे 4 पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी. लाडाई गोडाई येसाई साकराई 4 सुना पायी नाम याच्या. लिंबाई तिले की आऊबाई बहिणी आणि वेडी पिशी जनी नाम याची. असं एकूण 14 माणसं काम करायचंय. या 14 माणसांचं दळण दळायचं काम जनाबाईकडे होतं. परमात्म्याने दळू लागले. रात्र झाली, सकाळी काकड्याची वेळ झाली. परमात्म्याने अलंकार ठेवून दिले आणि पांडुरंग परमात्मा उठले आणि तसेच महाराज राऊळामध्ये गेले, विटेवरती उभं राहिले. बडवे सकाळी मंदिरामध्ये आले, बघितलं तर देवाच्या अंगावरती अलंकारच नाही महाराज, आणि अंगावरती फाटकी गोदडी. पांडुरंग परमात्मा म्हणाले, पांडुरंग परमात्म्याची ती व्यवस्था अवस्था बघितली आणि बडवे म्हणाले की देवाची चोरी झाली, देवाची चोरी झाली, देवाची चोरी झाली. अंगावरचे अलंकार गायब झाले आणि अंगावरचे अलंकार गायब झाले आणि ती गोदडी देवाच्या अंगावरती बघितली. शोध घेतला, ही गोदडी कोणाची, गोदडी कोणाची. लक्षात आलं ही गोदडी जनीची आहे. सगळ्यांनी जनाबाईच्या घरी गेले. त्या पर्णकुटीच्या जनाबाईच्या घराची झडती घेतली. नामदेवरायच्या घरात जणी राहत असताना अलंकार सापडले. महाराज न्यायाधीशासमोर जनाबाईला उभं केलं. जनाबाई न्यायाधीशाच्या समोर उभे आहेत. न्यायाधीशाने विचारलं, जने सांग, तो अलंकाराची चोरी केली का देवाच्या? जनाबाई म्हणाल्या, सरकार मायबाप नाही, मी चोरी नाही करणार.
मी फाटके राहीन एखाद्या वेळेला, अंगावर कपडे ठिकळे ठिकळे नेसलेलं लुगडं निसलं, पण चोरी करण्याचं पाप करणार नाही मी. का? मी नामदेवाची दासी आहे, जेणेकरून माझ्या मालकाला, माझ्या ज्याच्या मी दासी आहे, माझे गुरु आहेत नामदेवराय, माझ्या मालकाला दोष लागेल, काळ लागेल असं मी जीवनात कधी वागणार नाही. मी चोरी करणार नाही मायबाप, चोरी करणार नाही, करू शकत नाही मी. न्यायाधीशाने सांगितलं जने, पण तुझ्यावर तर आळ घेतला सगळ्या लोकांनी की तू चोरी केली. जनाबाईने सांगितलं मालक, जर आता शेवटी तुम्हाला जर वाटत असेल की मी चोरी केली तर मान्य करा, मला काय अडचण नाही, काय शिक्षा द्यायची तिथे आपण, मी चोरी केली नाही. न्यायाधीशाने सांगितलं एक काम करा, या जनीला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ रवा आणि या जनीला फाशी द्या. पण फाशी द्या म्हटल्याच्या नंतर जनाबाईला विचारलं, जने तुला फाशी देण्यात येईल, आता तुझी अंतिम इच्छा आहे काय सांग. जनाबाईचे डोळे भरून आले आणि जनाबाई म्हणते, जनाबाई म्हणाल्या मला फाशीची शिक्षा द्यायची आहे ना, माझी अंतिम इच्छा विचारताना एक काम करा, ज्याच्यामुळे मला फाशी मिळते त्या काळ्या विट्याला एकदा मला बघू द्या, त्या काळ्या विट्याला एकदा मला बोलू द्या ना, मला मग नंतर खुशाल फाशी द्या. सांगितलं भेटू द्या हिला जनीला, काळ्या विट्याला. जनाबाई निघाल्या, महाराज ताड ताड डोळे लाल झाले, आग ओकू लागले डोळे. कारण त्याचं कारण असतो, जो खरी सेवा करतो ना महाराज त्याला भेव नसतं, ध्यानात ठेवा. डुप्लिकेटपणा करणाऱ्याला भेव आहे, खऱ्या माणसाला भेव नसतं. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. जनाबाई म्हणाल्या मी भेट नाही, पदरीला कमरेला पदर खवला. जनाबाई राऊळामध्ये आल्या आणि आल्यानंतर जनाबाईने कमरेला पदर खवला, परमात्म्याकडे बघितलं, विटेवरती परमात्मा उभा आहे. परमात्म्याचे हातपाय थरथर कापत होते आणि परमात्म्याने जनाबाईकडे बघितलं आणि खाली मान घातली आणि जनाबाईने देवाकडे बघितलं, थरथर कापत होते परमात्मा. जनाबाई म्हणाले, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारठ्या, तुझी रांडरंडकी झाली, सावित्री ते चुडाल्याली. अरे विठ्या तुझे गेले मडे, तुला पाहून काळ रडे. काळ्या, अरे जसा तू आतून काळा आहे तसा वरून काळा आहे, जसा वरून आहे तसा आतून काळा आहे. मला रोज दळू लागायला यायचा, सेवा करू लागायला यायचा, मला तुझं प्रेम कळलं नाही, अलंकार सोडून गेला आणि शेवटी तुझ्यामुळे मला फाशीवर जाण्याची पाळी येते. तू का अलंकार सोडून गेला? असा कार पांडुरंगा केला शिकावा, अलंकार सोडून या गेला से देवा. असा करे पांडुरंगा केलास कोणा, कार सोडूनिया गेलास देवा. कुठे गेली तुझी जादूगिरी, कुठे गेली तुझी जादूगिरी, आळचोरीचा माझ्या घरी, आळचोरीचा माझ्या घरी. उभ्या गाभून स्वरात दास जणीच्या घरात, उभ्या गाभून स्वरात दास जणीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी, आडचोरीचा माझ्या घरी, हो आडचोरीचा माझ्या घरी. दासी जनीचा तू माय बाप, तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप. काय महाराज, खरी सेवा होती ना ते भेट नव्हते महाराज.
माझा विषय सांगायचे तुम्हाला की काही गोष्टी चांगल्या होत्या, आताही काही गोष्टी चांगल्या आहेत, पण तेव्हा सारख्या काही गोष्टी नाही.